बदलापूर शहरातील जिवेली गाव परिसरात एका महिलेचा आणि ओला चालकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला मनीषा भोसले असून घटनेच्या वेळी त्यांचा 3 वर्षांचा मुलगा कारमध्ये उपस्थित होता. या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर बदलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. पोलिसांच्या माहितीनुसार मृत महिला मनीषा भोसले या जिवेली गावातील रहिवासी होत्या, तर मृत ओला चालक ज्योतिबा शिंदे हे घाटकोपर येथील रहिवासी होते. मनीषा भोसले यांच्या पतींचा घाटकोपर येथे चहाचा व्यवसाय आहे. प्राथमिक चौकशीत मनीषा भोसले यांच्या 3 वर्षीय मुलाने पोलिसांना आईची हत्या चालक काकांनी केली अशी माहिती दिल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर ओला चालक ज्योतिबा शिंदे यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मृत महिला आणि ओला चालक यांच्यात नेमके कोणते संबंध होते, त्यांच्यामध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला होता आणि या घटनेमागील मूळ कारण काय होते याचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी केला जात आहे. फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे बदलापूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काय आहे आणि कोणी हत्या केली? बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे. यामध्ये खबर मिळताच बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचून हे 2 अनोळखी जे मृतदेह या संदर्भाने त्यांनी खात्री केली असता बदलापूरलाच राहणाऱ्या जी महिला मृतक आहे ती इथूनच 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहते. भोसले कुटुंबीय जवळपास 2 वर्षापासून इथं राहतं. त्यातली ती महिला आहे आणि जो पुरुष मृतदेह सापडलेला आहे तो त्याचं नाव शिंदे आहे, गणेश शिंदे. तो घाटकोपर इथे राहतो. यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत किंवा काय कारणाने ते इथं आलेले आहेत या दृष्टीने आपण तपास करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे, जो आय विटनेस आहे या महिलेचाच मुलगा जो आहे तो त्यांनी सांगितलं की ह्या ओला ड्रायव्हरनीच तिला मारलेला आहे आणि पुढची काय नक्की घटना आहे, त्याला कोणी मारलं किंवा त्यांनी सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी करून घेतलेल्या आहेत का या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे. नक्की काय कारण आहे लवकरच याबद्दलची माहिती आम्ही आपल्याला सादर करू. तर असं देखील सांगितलं जातं की प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याची माहिती. प्राथमिकदृष्ट्या तशी कुठलीही माहिती अजून आम्हाला कळालेली नाही आहे किंवा मृतकांचे नातेवाईक जेव्हा येतील त्यावेळेस आपल्याला अजून विस्तृतपणे आम्हाला सांगता येईल. परंतु जी महिला आहे त्या महिलेच्या नातेवाईकांना संबंधित जो पुरुष आहे किंवा जो गणेश शिंदे नावाचा जो युवक आहे त्याबद्दल तो ओळखीचा नाही आणि त्यांच्या संपर्कातलाही नाही. हत्येसाठी कोणतं साहित्य वापरण्यात आले? त्यांनी चाकू वापरलेला आहे. अगोदर त्या चाकूने संबंधित महिलेला त्यांनी मारलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या आम्ही जे मृतदेह आहे ते PMसाठी पाठवलेले आहेत. त्याची आम्ही खात्री करून घेतो. हे सुसाईड अटेम्प्ट त्यांनी करून स्वतःला संपवलेलं आहे का याविषयी पण आमचा तपास सुरू आहे. ओके.